नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं आणि याच गरजेमधून कोल्हापूर जिल्ह्यातील घुणकीच्या बाळासाहेबांनी कमी खर्चातील स्प्रिंकल तयार केलेला आहे. या स्प्रिंकलरमुळे लसूण पिकाला एकसारखं पाणी मिळालेलं आहे. त्यामुळे यंदा लसणाचं भरघोस उत्पादन मिळण्याची आशा बाळासाहेब जाधव यांना आहे. पंधरा गुंठ्यातील लसणाच्या रोपांना या हँडमेड स्प्रिंकलरनं गरजेनुसार पाणी मिळतंय. शिवाय खतही स्प्रिंकलरतूनच. कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील बाळासाहेब जाधव यांची ही शेती. बाळासाहेब यांनी 30 वर्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनीत काम केल्यानंतर 2014 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. नोकरीच्या काळात ते शेतीही करत होते. मात्र गेल्या 2 वर्षांपासून ते पूर्ण वेळ शेतीतच लक्ष घालू लागले. पूर्वीपासून वडिलोपार्जित 3.5 एकरापैकी काही क्षेत्रावर लसणाचं पीक होत होतं, ज्याला स्प्रिंकलरनं पाणी दिलं जात होतं. मात्र स्प्रिंकलरनं सगळ्या क्षेत्रावर सारखं पाणी मिळत नव्हतं. ही पिकं बेडवर चांगली येतात, तेव्हा लसूण सुद्धा बेडवर चांगला येईल असं मला वाटत होतं. म्हणून मी मिनी स्प्रिंकलरचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. परंतु मिनी स्प्रिंकलर आणि पाण्याचे प्रेशर त्यामध्ये थोडा फरक पडत असल्यामुळे काही जमीन कोरडी व काही जमीन ओलाव्याची असं होत गेलं. जिथं ओलावा भरपूर होता तिथं लसूण चांगला आला व जिथं ओलावा मिळत नव्हता तिथं लसूण खराब झाला. त्यामुळे मी माझं टार्गेट 150 किलो असताना फक्त मला 100 किलोच गुंठ्याला मिळाला. त्यामुळं सिंचनाची चांगली व्यवस्था कशी करता येईल यासाठी मी माझे प्रयत्न चालू ठेवले होते. सप्टेंबर मधील भुईमुगाच्या काढणीनंतर बाळासाहेब यांनी जमिनीची चांगली मशागत करून बेड तयार केले. 2 बेडमध्ये 2 फुटांचं अंतर सोडलं. बेडला 200 किलो निंबोळी पेंड, 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट दिलं आणि या बेडवर 7 सेंटीमीटरच्या अंतरावर लसणाचं टोकण केलं. 15 गुंठ्यासाठी त्यांना 200 किलो लसूण लागला. मात्र पाण्याचा प्रश्न तसाच होता. माझ्या रानाची किंवा शेताची लांबी 125 फुटापर्यंत आल्यामुळं हे सगळीकडे समान पाणी कसं होईल यासाठी मी प्रयत्न केला आणि त्यातच मला माझ्या मेन 4.5 इंची पाईपला 2 इंची पाण्याचं कनेक्शन दोन्ही बाजूने दिलं आणि त्यामुळे 125 फूट पाणी सगळीकडे समान, अगदी 1 फूट सुद्धा जागा वाळली राहिली नाही. या स्प्रिंकलरसाठी बाळासाहेबांनी जुन्या ठिबकच्या पाईपचा उपयोग केला. या पाईपला विशिष्ट अंतरावर सुईच्या मदतीनं छिद्र पाडली. सगळीकडे सारखं पाणी मिळावं आणि पाण्याचा दबाव सगळीकडे सारखा राहावा यासाठी पाईपच्या दोन्ही बाजूनं 4 इंच पाईपातून पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे सगळ्या पिकाला सारखं पाणी मिळतंय. बाळासाहेबांनी वापरलेल्या पद्धतीमुळे पाण्याची बचत झाली आहे. 3 दिवसातून एकदाच पाणी द्यावं लागतंय. सगळीकडे सारखं पाणी मिळत असल्यानं लसणाची वाढही भराभर होतीये. त्यामुळे यंदा या 15 गुंठ्यातून 1.5 टन लसणाच्या उत्पादनाची त्यांना अपेक्षा आहे. पीक फुटवा न देणार असल्यामुळं जेवढी आपण रोपांची संख्या वाढवू तेवढं उत्पादन वाढेल. यासाठी मी 2 ओळीमधील अंतर हे अर्धा फूट ठेवलेलं आहे व 2 रोपामधील अंतर हे 7 सेंटीमीटर ठेवलेलं आहे. त्यामुळं ह्या बेडवर म्हणजे माझ्या 15 गुंठ्यामध्ये कमीत कमी 75,000 ते 78,000 कुडी लागलेली आहे आणि 20 ग्रॅमचा गड्डा तयार करण्याचा मी स्वतः प्रयत्न करायला लागलेला आहे. त्यामुळं 50 गड्ड्यांचा 1 किलो याप्रमाणे 1500 किलो उत्पादन निघेल असं मला निश्चित वाटतं. जुने ठिबकचे पाईप वापरल्यानं त्यांना यासाठी अत्यंत कमी खर्च आलाय. लसणाची उगवण 100% झाली असून वाढही भराभर होतीये. बाळासाहेबांच्या या कल्पकतेमुळे यंदा त्यांना रेकॉर्ड तोड उत्पादन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर.